नमस्कार माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो आणि घरकुल लाभार्थ्यांनो. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, राज्यातील विविध घरकुल योजनांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो लाभार्थ्यांसाठी आज 25 फेब्रुवारी 2026 रोजी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्वच घरकुल योजनांसाठी आता निधीचा वर्षाव झाला आहे. कोणकोणत्या योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे? राज्य शासनाने आता प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व शहरी, शबरी आवास योजना, मोदी आवास घरकुल योजना, यशवंत घरकुल योजना आणि रमाई आवास योजनेसाठी प्रलंबित असलेला निधी वितरित करण्यास मोठी मंजुरी दिली आहे. विशेषतः 2022 पासून रखडलेल्या यशवंत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महत्त्वाचे अपडेट्स. 1. 24 फेब्रुवारी 2026 रोजी आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील म्हणजे जनरल कॅटेगरीचे जे लाभार्थी हप्त्याच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठीही निधी वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत. 2 दिवसांपूर्वीच बहुजन कल्याण विभागाने ओबीसी बांधवांच्या घरकुल योजनांसाठी निधीला मंजुरी दिली होती. वाढीव 50,000 रुपयांचे काय? सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे घरकुलासाठी जे वाढीव 50,000 रुपये अनुदान जाहीर झाले होते त्यातील 35,000 रुपयांचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी आता जिल्हा आणि तालुका स्तरावर वर्ग केला जात असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल. पैसे कधी येणार? लाभार्थ्यांनो, अनेक ठिकाणी एफटीओ जनरेट व्हायला सुरुवात झाली आहे. ज्यांचे पहिले हप्ते रखडले होते ते जमा व्हायला लागले आहेत आणि आता ज्यांना दुसऱ्या हप्त्याची किंवा वाढीव अनुदानाची प्रतीक्षा आहे त्यांना येत्या 8 ते 10 दिवसात आनंदाची बातमी मिळेल. जर तुम्हाला हे सर्व शासन निर्णय सविस्तर पाहायचे असतील तर तुम्ही सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकता. मी रुचिता या विशेष अपडेटसह इथेच थांबते. तुमच्या घरकुलाचा हप्ता जमा झाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या माझी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.